झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हर्षवर्धन पाटील मी तुमच्याकडे येते, इथे आनंद परांजपे तुमच्याकडे येणार आहे। मात्र हर्षवर्धन पाटील, हा एक पोल आपण या ठिकाणी पाहतो, एक्झिट पोल, यामध्ये मात्र महाविकास आघाडीला खूप कमी जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेत। तिथे भातखळकर, नरेश मस्के यांनी कॉन्फिडन्स दाखवलाय की 160च्या वर जागा मिळतील। ठीक आहे, आता हे जे त्याचे अंदाज असतात आणि अंदाजावर बोलण्यापेक्षा मला वाटतं मतदारांची अंतिम आकडेवारी येऊ द्या। 23 तारखेला काउंटिंग आहे आणि 23 तारखेला चित्र स्पष्ट होईल ना, असा काही फार काळ नाहीये। त्यामुळे ठीक आहे, कुठल्या एजन्सीज करत असतील, त्यांचे काय सोर्सेस असतील मला माहित नाही, हे प्रत्येकाचे अंदाज असतात शेवटी। आणि बऱ्याच वेळा अंदाज फेल ठरलेले आहेत, बऱ्याच वेळा अंदाज चुकीचे ठरलेले आहेत। कालच्या पार्लमेंटच्या लोकसभेच्या आपण अंदाज जर बघितले तर ते सुद्धा असेच अंदाज होते, रिझल्ट वेगळे लागले। बरोबर, मला असं वाटतं की ठीक आहे, हा चर्चेसाठी आकडा ठीक आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही विधानसभेची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे, म्हणून मतदानाची टक्केवारी वाढली। ज्यावेळेस जनता निवडणूक हातामध्ये घेते त्यावेळेस लोकांचा जो कल असतो ते लोक ठरवतात। आणि मला असं वाटतं की मी अजूनही सांगतो, आकडेवारी ठीक आहे, जो तो आपापली आकडेवारी सांगेल, पण तशी परिस्थिती आज जे काय एक्झिट पोल दाखवत असतील तशी परिस्थिती ग्राउंड लेवलला नाही। निश्चितपणे महाविकास आघाडी आपल्याला 23 तारखेला कळेल, त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार येईल नक्कीच। असंच लोकसभेला सांगत होते सगळे, बरोबर आहे की 32 येतील, 35 येतील, नाही आल्या जागा त्या। तर मला असं वाटतं की एकदम इतकी घाई करण्यात काही अर्थ नाही। म्हणजे आपण ज्यावेळेस ऑन एअर चॅनलवरती एखादी गोष्ट आपण बोलतो, नक्कीच हर्षवर्धन पाटीलजी, तुम्ही दावा करताय की महाविकास आघाडीचा विजय होईल, मात्र दुसरीकडे आनंद परांजपे देखील अजित पवार गटाचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आनंद परांजपेजी, एक्झिट पोल तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरताना कुठेतरी पाहायला मिळतोय, मात्र हर्षवर्धन पाटील हे सध्या एक्झिट पोल हा फक्त अंदाज आहे, महाविकास आघाडीचाच विजय होईल असा दावा करतायत। आनंद परांजपे, इथे हर्षवर्धन पाटलांनी असं म्हटलं होतं की मतदानाची टक्केवारी जर वाढली तर ती परिवर्तनाची लढाई असते किंवा परिवर्तन होण्यासाठीचा कौल असतो जनतेचा। माझं पाहिलं तर बारामतीमध्ये आज जास्त मतदान झालेलं आहे मागच्या वेळेपेक्षा, धाकधूक वाढली की मग तुम्हाला असं वाटतं खूप कॉन्फिडंट आहात, जसं अतुल भातखळकर म्हणाले की कम्फर्टेबल आकड्यापर्यंत आम्ही पोहोचू? आनंद परांजपे यांच्याकडे आपण जाणार आहोत, जे नक्कीच आनंद परांजपे यांच्याकडे जाणार आहोत, आवाज आपला जात नाही त्यांच्याकडे। उन्हाळे सर, मी तुमच्याकडे येते। आता जे काही आकडे आपल्याला या ठिकाणी हर्षवर्धन पाटील किंवा नरेश मस्के यांनी सांगितलेत किंवा अतुल भातखळकर म्हणाले की कम्फर्टेबल आकड्यापर्यंत आम्ही पोहोचू, हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे। इथे जर आपण पाहिलं उन्हाळे सर, हर्षवर्धन पाटील असं म्हणतायत की 160 ते 165 जागा आम्हाला मिळतील, तिथे नरेश मस्के म्हणतायत की 165 ते 180 जागा आम्हाला मिळतील। हा आकडा कुठेतरी सिमिलर या ठिकाणी आहे, काय वाटतं तुम्हाला? ची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणी जी योजना राबवण्यात आली, लाडकी बहीण, ह्या लाडकी बहीण या योजनेचा काहीतरी बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा बहिणीवर पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणजे याच्यात आहे, योजनांचा गलबलाट खूप झाला, ही गोष्ट खरी आहे। आणि याच्यामध्ये जे शीतयुद्ध आहे, म्हणजे आता ते अर्थात मान्य करायचं की नाही हे युतीवर अवलंबून आहे, परंतु शिंदे गट हा बऱ्यापैकी वरचढ राहिलेला आहे या सगळ्या परिस्थिती हाताळण्यामध्ये, आणि त्यांनी बऱ्यापैकी तो डॉमिनंट आहे असं एकंदर निवडणुकीमध्ये सिद्ध केलं आहे। त्याच्यामुळं त्यांच्या जागा या थोड्याशा जास्त राहतील, परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ही भारतीय जनता पक्ष हाच राहील आणि तो राहणार आहे, त्याच्यामध्ये हे सत्य आहे, कारण त्यांनी जागा जास्त लढवलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीची व्यूहरचना केलेली होती, ज्या पद्धतीचे बारकावे साधलेले होते, एवढेच नव्हे तर बाहेरच्या प्रांतातून जे लोक या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आणि निरीक्षणासाठी आलेले होते
एवढंच नव्हे तर प्रत्येक बूथचं निरीक्षण केलेलं होतं. हे इतकं मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केलेलं होतं. हे सगळं लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने बऱ्यापैकी त्या निवडणुकीकडे त्यांचं बारीक सारीक यांचं सध्या त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे नेरेटिव्ह, हे नेरेटिव्ह केलेलं होतं. पण ते जे नेरेटिव्ह किंवा कथानक आहे, हे कथानक फारसं परिणामकारक राहिलं नाही. बटेंगे कटेंगे राहिलं नाही आहे. एक आहे तो सेफ आहे किंवा शेवटच्या क्षणाला देखील धर्मयुद्ध असं जे केलेलं आहे. परंतु त्याचा परिणाम काही ना काहीतरी वरच्या वर्गामध्ये झालेला आहे. आणि तो परिणाम म्हणजे काही पर्सेंटमध्ये जरी असला तरी देखील त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा हा झालेला आहे. पण दुसऱ्या बाजूला ही गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की मतदार हा या निवडणुकीमध्ये शांत होता. तो रिॲक्ट होत नव्हता. तो असा म्हणजे बहिणींचं जर एक प्रतिक्रिया सोडली तर बाकी मतदार हा शांत होता, शेतकरी शांत होता, तो अस्वस्थ होता. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असा मतदार शांत असतो आणि अस्वस्थ असतो तेव्हा तेव्हा परिवर्तनाची भाषा त्या ठिकाणी घडते. हा आजवरचा अनुभव आहे. आणि हा अनुभव लक्षात घेता काही मतदारसंघामध्ये तरी हे परिवर्तन अनिवार्य आहे. जसं की मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये तुम्हाला हा फरक हा झालेला जे जाणवणार आहे. विदर्भामध्ये सुद्धा तसा बदल दिसेल. तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जे दोन्हीही अंदाज व्यक्त करण्यात आले आहे त्याचा मध्यबिंदू हा आपण गृहीत धरला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाला एकदा सरकार बनवायला सांगितल्यानंतर ते संधी सोडतील असं मला वाटत नाही. तेव्हा मला वाटतं की सगळा खेळ हा भारतीय जनता पक्ष अतिशय चालाखीने या निवडणुकीमध्ये पुढच्या काळात 23 तारखेनंतर करणार आहे. त्याच्यामुळं एक असं आहे की सध्याच्या एक्झिट पोलमध्ये सगळे आकडे अगदी 100% इतकी महाआघाडी मागे राहील असं मला मुळीच वाटत नाही. पण महायुतीचं यश मात्र या निवडणुकीमध्ये आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. नक्कीच उन्हाळे सरजी आणि जोडले गेलेले आहेत. मात्र तत्पूर्वी एक नक्कीच तर पुन्हा एकदा अतुल भातखळकर सर यांच्याकडे आपण जाणार आहोत. भातखळकर सर, आपण म्हणतोय की संजीव उन्हाळे सर बोलतायत की परिवर्तन होऊ शकतं, मात्र तुमचा अंदाज काय आहे? एक्झिट पोलचे आकडे देखील थोड्याच वेळात समोर येणार आहेत, मात्र तुम्ही दावा करताय का पुन्हा एकदा महायुतीच? हे बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं महायुती ही कम्फर्टेबल मेजॉरिटी घेऊन निवडून येईल. उन्हाळेंनी तेच म्हटलं की महायुतीला एज आहे. याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगतो. परिवर्तन होण्याकरता कुठल्याही आघाडीकडे पक्षाकडे एक नेता लागतो. महाविकास आघाडीकडे कुठला नेता होता? त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं याच्यावर सुद्धा त्यांच्यात एकमत होत नव्हतं. हा पहिला मुद्दा. त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय होता? उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा वेगळा प्रसिद्ध केला, काँग्रेसने आपला वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि या महाविकास आघाडीचं नेतृत्व कोणाकडे आहे? शरद पवार हे काही महाराष्ट्राचे आता नेतृत्व करू शकणार नाही आहेत. आणि त्याच्यामुळे मतदार या सर्व गोष्टींचा विचार करतं. त्यासमोर एकीकडे कार्यक्षम पद्धतीने काम करणारं सरकार, त्याला केंद्र सरकारचं भक्कम पाठबळ, त्या ठिकाणी जनकल्याणाच्या योजना आणि महायुती एक प्रबळ एकजूट असलेली महायुती. म्हणजे भातखळकरजी, तुम्हाला असं वाटतं डबल इंजिन सरकार इकडे राहील असं तुम्हाला वाटतं? जी, येते यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती आधी आपण या ठिकाणी पाहूयात. मगाशी जसं हर्षवर्धन पाटील असं म्हणाले की वोट ट्रान्सफर लोकसभेला आपण पाहिलं तर शिंदे आणि अजित पवारांची वोट ट्रान्सफर झाले नव्हते. त्याचा फटका कुठेतरी भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये बसला. आताही त्यांना असं वाटतं की विधानसभेतही तेच चित्र असेल. नाही बघा, प्रत्येकाला आपापलं विश्लेषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित यश महाराष्ट्रात मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे. पण आमच्या 11 जागा लोकसभेच्या या 50,000पेक्षा खालच्या मार्जिनने आम्ही हरलोत. बीड लोकसभा 6,500ने हरलो, धुळ्याची लोकसभा 2,500ने हरलो, उज्ज्वल निकम 16,000ने हरले,
ईशान्य मुंबई 25,000ने हरलो आणि मगाशी नरेश मस्के म्हणाल्याप्रमाणे अशा सर्व जागा आम्ही कशामुळे हरलो हे ओपन सिक्रेट आहे आणि त्याच्यामुळे लोक यातून योग्य तो धडा लोकांनी घेतलेला आहे. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता केंद्रातल्या सरकारबरोबर राहायचं आहे कारण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि त्यामुळे जे मोदी नको असा म्हणणारा जो वर्ग होता हा वर्ग सुद्धा आता महायुतीकडे आलाय. महायुतीची मतं तर आहेतच इंटॅक्ट प्लस आमच्यामध्ये हे ऍडिशन झालं आणि त्याच्यामुळे महायुतीला कम्फर्टेबल मेजॉरिटी ही मिळेल आणि आम्ही सत्तेमध्ये येऊ. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.